शब्दांची लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे पट. मनूचा वाढदिवस 2 दिवसांवर आला होता. त्यानिमित्त तिला वर्गात काहीतरी वस्तू वाटायच्या होत्या, पण काय ते ठरत नव्हतं. आजी आजोबांशी चर्चा करून शेवटी वर्गात प्रत्येकाला एक छत्री वाटायची ठरली. कारण परिस्थिती नसल्यानं बरीच मुलं पावसाळ्यात भिजत आलेली आजीनं पाहिली होती. पण आजी खूप खर्च येईल ना यासाठी, म्हणून अगदी निरागसपणे विचारलं, असू दे ग, तुझ्या बाबांनी सुद्धा मुंबईहून शाळेसाठी काहीतरी द्यायला पैसे पाठवलेत आणि आपण देऊ शकतो गरजू मुलांना एवढं. त्याची तू काळजी करू नको. तुमच्या वर्गाचा पट किती आहे सांग बरं. आजीनं तिची समजूत घालत तिला विचारलं. 40. मग आता ठरलं, उद्या आजोबा शहरात जाणार आहेत, तेव्हा तुझ्या वर्गातल्या पटा इतक्या छत्र्या ते घेऊन येतील. थँक्यू आजी. आजीच्या कुशीत शिरत मनू म्हणाली, आजी किती पटपट सुचतं तुला सगळं. आजी आहे ना मी तुझी, मग सुचणारच की. तू माझ्या एवढी झालीस की तुलाही सुचेल. आणि तुझ्या लक्षात आलं का, तू पट वेगळ्या अर्थानं वापरलास. तशी मनू कुशीतून बाहेर येत आजी समोर बसत म्हणाली, हो की, तेही 2 वेळा, पटपट. 2 वेळा वापरलास म्हणून त्याचा अर्थही बदलला मनू. म्हणजे लगेच, चटकन या अर्थानं पट हा शब्द. अगदी याच अर्थानं पटकन, पटदिशी, पटापट, झटपट हेही पट असलेले शब्द आपण बोलण्यात वापरतो. आणि बुद्धिबळाचा पट मांडल्याशिवाय खेळताच येणार नाही, मनू म्हणाली. बरोबर. बुद्धिबळ आणि सोंगट्यांच्या खेळासाठीही पट म्हणजे आखलेलं कापड किंवा पुठ्ठा लागतोच, त्याशिवाय खेळताच येत नाही. आणि आमच्या गणितात 5ची 7 पट किती, 17ची दुप्पट किती असे पट आहेत. मनूला पटकन आठवलं. म्हणजे त्या संख्या तितक्या वेळा किंवा संख्येची तितक्या वेळा आवृत्ती अशा अर्थानं पट येतो. आणखी एक अर्थ आजीनं सांगितला. अरे बापरे, कुठल्या पटावरून कुठे गेलो ना आपण आजी. अजून एक सांगायचंच राहिलं. 2 मजली किंवा 1 मजली घर बांधताना छत म्हणून हल्ली स्लॅब टाकला जातो. तो स्लॅब म्हणजे वरच्या मजल्याची जमीन असते. बरोबर. आजी सांगत असताना मनून कल्पना करत म्हटलं, पण पूर्वी तर ही सोय नव्हती. मग आपलं घर बघ, वर बघितलंस तर काय दिसतंय, लाकडी फळ्या जोडलेल्या आहेत. तोच पट आहे. म्हणजे तुळयांवर या फळ्या जोडून वरच्या मजल्याची जमीन तयार झाली. त्यांच्या या जोडणीलाही पट म्हणतात. हे सगळं जरा जास्तच आहे हा आजी. वर्गाच्या पटावरून म्हणजे संख्येवरून घराच्या छतावर आलो आपण, मनू डोक्यावर हात ठेवत म्हणाली. यातच तर गंमत आहे शब्दांची. चल, आजोबांना सांगू आपण तुझ्या वर्गाचा पट, म्हणजे ते उद्या जाऊन छत्र्या घेऊन येतील. गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.